Hello, my dear students. After first semester exam, once again we are going to start our video series as well as online lectures. Now, today we are going to start unit number 3, 3.1 Why. This is a poem. See the title of this poem, Why. Hope so you know the meaning of this word in Marathi. Why म्हणजेच का. तर पहा, या ठिकाणी आपण वॉर्मिंग अप हे जे आहे चिट चॅट ॲक्टिव्हिटी हे पाहूया. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर exam. In this chit chat activity there are 5 questions and you have to give your own answers of these questions. Question number 1, why do we ask questions? आपण प्रश्न का विचारतो. छान, या ठिकाणी हा प्रश्न आहे, Why do we ask questions? नक्कीच मला माहिती आहे की आपल्याकडे उत्तर या ठिकाणी आहे. याचं उत्तर आपण पाहूया. तर पहा, आपण प्रश्न का विचारतो. We ask questions for to develop our curiosity, and so we ask questions to get information and gain knowledge. अशा प्रकारे उत्तर आपण या ठिकाणी सांगू शकतो. थोडक्यात काय, तर प्रश्न आपण काय विचारतो त्यामध्ये आपली जी क्युरिओसिटी आहे, जिज्ञासा जी आहे ती आपण डेव्हलप करत असतो. एक दुसरं म्हणजे असं की आपण इन्फॉर्मेशन, माहिती, नॉलेज गेन करत असतो, मिळवत असतो, आणि म्हणून त्यासाठी आपण क्वेश्चन्स, प्रश्न विचारतो. सेकंड बघूया, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स. सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे आहेत का. डू वी गेट, आपण सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात का. मला वाटतं असे काही प्रश्न असतात की त्यांची उत्तरे आपल्याकडे नसतात. तर याचं उत्तर आपण काय सांगू शकतो, मोस्ट ऑफ द टाइम वी गेट दी आन्सर्स. बऱ्याचदा आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळतात, नाही असं नाही. बट समटाइम्स वी डू नॉट गेट द आन्सर्स. परंतु काही वेळेला मात्र त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. असे काही प्रश्न असतात त्याची उत्तरं नसतात. मोस्ट ऑफ द टाइम वी गेट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स, बट समटाइम्स वी डोंट. क्वेश्चन नंबर 3, व्हाय आर क्वेश्चन्स युजफुल इन अवर लाईफ. का बरं प्रश्न आपल्या जीवनामध्ये युजफुल असतात. पहा, आता जो पहिला प्रश्न आपण पाहिला, आपण प्रश्न का विचारतो, तर त्याचंच उत्तर या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याच प्रकारे हा प्रश्न आहे, फॉर टू गेन नॉलेज. आपल्या जीवनामध्ये प्रश्नांचं महत्त्व काय, त्याचं आपण यूज कसा करतो, तर टू गेन नॉलेज. आणखी काय सांगणार, टू गेट किंवा टू स्टार्ट कम्युनिकेशन. पहा, कम्युनिकेशन करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी प्रश्न युजफुल असतात. नंबर 4, डू वी थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स. प्रश्नांशिवाय आपण क्रिटिकली विचार करू शकतो का. नो, वी कॅन नॉट थिंक क्रिटिकली विदाउट क्वेश्चन्स. म्हणजे क्वेश्चन्स महत्त्वाचेच असतात. लास्ट प्रश्न बघूया यातला, विच 5 WH words are used to frame questions.
असे कोणते 5 WH वर्ड्स आहेत की त्याने आपण क्वेश्चन फ्रेम करतो, प्रश्न बनवतो, तयार करतो? असे कोणते 5 WH वर्ड्स आहेत? सोपा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय आणि हाऊ. हे असे 5 WH वर्ड्स आहेत की या वर्ड्सच्या हेल्पनी क्वेश्चन्स फ्रेम होत असतात, तयार होत असतात. ते शब्द कोणते? पुन्हा ऐका. व्हॉट, वेअर. तर व्हॉट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेलच. व्हॉट म्हणजे का, व्हॉट म्हणजे काय. आणि वेअर कोठे, व्हेन केव्हा, व्हाय का, हाऊ कसा, कसे. तर अशा प्रकारे ह्यांचे अर्थ आहेत. आय होप यू गॉट द आन्सर्स ऑफ दीज 5 क्वेश्चन्स ऑफ चिट चॅट ॲक्टिव्हिटी. आपला पोएमचं टायटलसुद्धा आहे व्हाय. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ह्यातील पहिला प्रश्न आणखीन जो आहे तो पाहूया. मेनी व्हाय क्वेश्चन्स ऑफ युअर चाइल्डहुड मस्ट हॅव बीन आन्सर्ड बाय ना. छान प्रश्न बा. लहानपणी काय असतं की अनेक आपल्या मनामध्ये प्रश्न असतात. हे असं का, ते तसं का, हे असं का नाही, हो की नाही. अनेक प्रश्न असतात आपल्या म्हणजे लहानपणी किंवा अशा लहानपण जे असतं, बालपण जे असतं त्याच्यामध्ये असे प्रश्न का बरं येत असतील? कारण ती प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचं वय असतं. आपण त्याला म्हणतो क्युरिओसिटी, आपण त्याला म्हणतो जिज्ञासा निर्माण झालेली असते त्या वयामध्ये. आणि म्हणून अनेक प्रश्न आपण आपल्या वरिष्ठांना किंवा आपल्या पालकांना सुद्धा विचारतो. गंमत तर अशी असते, कधी असे काही प्रश्न लहानपणामध्ये आपण विचारत असतो, त्या प्रश्नांची उत्तरे मोठ्यांकडे पण नसतात. म्हणजे उत्तरं असतात पण कसं एक्सप्लेन करावं नाही सांगता येऊ शकत. जाऊया पुढे. Yet you may want to know the why of many facts. Write down 5 such questions based on reason or cause one is done for you. अशाच प्रकारे या ठिकाणी एकूण 5 प्रश्न लिहायचे आहेत. आता हे 5 प्रश्न कसे असतील, कोणते असतील? तर हे 5ही प्रश्नाची सुरुवात व्हाय ह्या शब्दाने, व्हाय या WH वर्डने केलेली असेल. आता व्हाय म्हणजे काय? दोनदा सांगितलं. व्हाय म्हणजे का, कारण विचारलेलं असतं. आणि व्हायचा जो प्रश्न असतो त्याचं उत्तर आपण बिकॉजने, रिझन जे असतं, कारण जे असतं, ते कॉज जे असतं त्याने आपण देत असतो. त्यानंतर पहा, पहिलं म्हणजे इथे 5 प्रश्न करायचे ना, तर पहिलं काय की सगळ्या प्रश्नांची सुरुवात व्हायने असेल. म्हणजे त्याचे उत्तरं जे आपण देणार, उत्तर लिहायचे नाही आहेत, फक्त प्रश्न बनवायचे आहेत 5. परंतु व्हाय ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण बिकॉज देत असतो. एक. दुसरं म्हणजे काय की या ठिकाणी जे प्रश्न करणार तर ते लहानपणी, बालपणामध्ये आपण जे प्रश्न तयार मनात येत असतात, तर अशा स्वरूपाचे प्रश्न ह्यामध्ये असावेत. ह्या 2 गोष्टी. आता पहा, वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन. पहा, याच्यामध्ये वायने सुरुवात आहे, बरोबर. दुसरं म्हणजे याचा अर्थ जर आपण पाहिला पोलर रिजनमध्ये. आता पोलर रिजन म्हणजे काय? तर आपण म्हणतो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल अशा प्रकारचे 2 ध्रुव ह्या अर्थचे आपण मानतो. नॉर्थ उत्तर ध्रुव आणि साऊथ पोल म्हणजेच दक्षिण ध्रुव. या ठिकाणी नेहमीच काय असतो? बर्फ असतो.
त्या ठिकाणचं टेम्परेचर हे बिलो 0 डिग्री सेल्सिअस असतं, म्हणजे मायनसमध्ये असतं, आणि म्हणून तिथे नेहमीच बर्फ असतो. मग अशा टेम्परेचरमध्ये पेंग्विन्स का बरं राहतात? आता मोठी लोक याचे उत्तर सांगणार. मोठी लोक म्हणजे वयाने मोठी, पण लहानांना साहजिक हा प्रश्न येतो. तर अशा प्रकारे व्हाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन? तर व्हाय ने प्रश्न विचारायचे आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता इथे व्हाय हा जो शब्द आहे हा WH वर्ड आहे. क्वेश्चन करताना, फ्रेम क्वेश्चन करताना म्हणजेच काय पहा, जस्ट वेट, WH वर्ड हा असला पाहिजे. त्यानंतर त्याच्यापुढे हेल्पिंग वर्ब हा पाहिजे आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट पाहिजे असतो. त्याच्यानंतर उर्वरित वाक्य आपण त्याला कॉम्प्लिमेंट म्हणूया, आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क असला पाहिजे. तर अशा प्रकारे WH वर्ड किंवा WH क्वेश्चनची जी फ्रेम आहे ही अशी असते. प्रश्न दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे WH क्वेश्चन आणि दुसरा म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. आपण पाहत आहोत WH क्वेश्चन. WH क्वेश्चन अशा पद्धतीने WH वर्ड कोणकोणते असतात आपण पाहिले या ठिकाणी 5. ते म्हणजे व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हाऊ. आणखीन आहेत विच, ओके नाही, whom. तर अशा प्रकारे आहेत भरपूर, परंतु त्यापैकी एक हा पुढे असेल, नंतर हेल्पिंग वर्ब असेल, सहाय्यकारी क्रियापद असेल, त्यानंतर सब्जेक्ट असेल, कॉम्प्लिमेंट असेल, क्वेश्चन मार्क असेल, तर त्याला म्हणतात WH क्वेश्चन. तर आपण इथे पर्टिक्युलरली व्हायचे पाहत आहोत. तर पहा, आता व्हायचा जो प्रश्न आहे पहिला, व्हाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन. अशा प्रकारचे एकूण 5 प्रश्न आपण आज इथे बनवायचे आहेत. व्हायने सुरुवात असली पाहिजे आणि ते प्रश्न जरा क्युरिओसिटी त्यामध्ये असली पाहिजे. तर बघा, एक 5 प्रश्न जे आहेत ते माझ्या पद्धतीने करत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते प्रश्न बनवून द्यायचे आहेत. मी सांगतो पहिला प्रश्न इथे, व्हाय डज फेब्रुवारी हॅव ओनली 28 days? पुन्हा ऐका, व्हाय डज फेब्रुवारी हॅव ओनली 28 days? फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस का असतात? साहजिकच प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न आपण असा करू शकतो, व्हाय इज द अर्थ राऊंड? पृथ्वी हा जो ग्रह आहे हा राऊंडमध्ये का आहे, गोलाकार का आहे? तिसरा प्रश्न आपण करत आहोत, व्हाय डोंट वी फ्लाय? आपण का नाही उडू शकत? हे पहा, क्युरिओसिटी आहे प्रश्नांमध्ये. व्हायने सुरुवात आहे सर्व प्रश्नांमध्ये, शेवटी क्वेश्चन द्यायचा आहे. असेच प्रश्न लिहा असं नाही आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्न तयार करू शकता. आपण चौथा प्रश्न तयार करूया, व्हाय इज देअर नो आईस इन अ डेझर्ट? पुन्हा ऐका, व्हाय इज देअर नो आईस इन अ डेझर्ट? डेझर्टमध्ये, वाळवंटात बर्फ का नसतो? छान प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न मी करत आहे या ठिकाणी, व्हाय डू वी स्टडी इंग्लिश? आपण इंग्रजीचा अभ्यास का करतो? तर अशा प्रकारे हे 5 प्रश्न मी तयार केले. तुम्ही अशाच प्रकारचे प्रश्न बनवून इथे लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. सेकंड, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कम्प्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. याचा अर्थ कळला का? याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी योग्य तो WH वर्ड इन्सर्ट करायचा आहे, फिलअप करायचा आहे, भरायचा आहे, जेणेकरून योग्य अर्थपूर्ण प्रश्न बनेल.
असा अर्थ प्रश्न पडेल की त्याचं उत्तर जे दिलेले ब्रॅकेटमध्ये ते यायला पाहिजे. समजलं. आता याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत WH वर्ड्स तर पहा. पहिला आहे हाऊ, नंतर व्हेन, वेअर, वॉट, हू, हुज, विच, वाय. तर अशा प्रकारचे हे शब्द आहेत. हे योग्य शब्द इथे आपणास भरायचे आहेत. तर पहा आपण भरूया ते शब्द. आता पहिलं आहे डॅश इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. कंसात मुंबई आहे. मुंबई याचं उत्तर आहे, हो की नाही. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी कोणती. आता इथे काय बरं आपण घेणार. हाऊ घ्यायचा, वेन घ्यायचा, वेअर घ्यायचा की काय घ्यायचं. तर आपण इथे वॉट घेऊया. पहा वॉट. तुम्ही विच सांगू शकता. विच इज द कॅपिटल. इट्स ओके, नो डाऊट, चालेल, हरकत नाही. पण वॉट जर लिहिलं तर बरं आहे. वॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. याचं उत्तर आपण सांगणार मुंबई. सेकंड पहा. डॅश इज युअर स्कूल लोकेटेड. डॅश इज युअर स्कूल लोकेटेड. तुमची शाळा कोठे आहे. मग आता कोठे, वेअर आपण घेत आहोत. वेअर, WHERE. कोठे बोल बघा मी. तुमची शाळा कोठे. वसलेली आहे. कोठे म्हटलं की वेअर. ऑन SBS रोड, ओके नाही. तर अशा प्रकारचं उत्तर आपण देत आहोत. थर्ड बघा. डॅश इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. याचं उत्तर आहे नेक्स्ट मंडे. तुमची परीक्षा केव्हा सुरू होणार आहे. केव्हा, व्हेन. टाइम दाखवतो, व्हेन. बघा अशा प्रकारे उत्तर आपण इथे प्रश्न तयार करू शकतो. व्हेन इज युअर एक्झाम गोइंग टू बिगिन. तुमची परीक्षा केव्हा सुरू होणार आहे. उत्तर आपण सांगू शकतो नेक्स्ट मंडे. दिलेलं आहे तिथे म्हणून. चौथं पहा. डॅश डज द ओल्ड मॅन वॉक. डॅश डज द ओल्ड मॅन वॉक. याचं उत्तर आहे स्लोली. आता तो ओल्ड मॅन कसा बरं चालतोय. कसा, हाऊ. कसा म्हणजेच हाऊ. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. उत्तर आहे स्लोली. पहा कशा प्रकारे आपण प्रश्न करतोय. पाचवं बघा. डॅश कलर इज युअर फेवरिट. कोणता तुमचा फेवरिट रंग आहे. आवडता रंग कोणता आहे. कोणता म्हणजेच विच. पहा आपण हा विच इथे घेतला. इथे विच चालला असता, पण इथे आपण पहिल्या वाक्यात विच घेतला तर ठीक आहे, इट्स ओके. पण इथे जे क्रम आहेत किंवा जे शब्द आहेत तेवढे हा विच इथे योग्य बसतोय. म्हणून तुम्ही व्हॉट कलर इज युअर फेवरेट हे पण चालेल, हरकत नाही आहे. पण योग्य असा हा क्रम आहे. आता बघा पुढचं 6 नंबरचं काय ते पाहूया आपण. 6 नंबर आहे डॅश टीचर्स यू इंग्लिश. डॅश टीचेस यू इंग्लिश. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याचं उत्तर आहे मिसेस अश्विनी पाटील असं आहे. तुम्हाला इंग्रजी कोण शिकवतो. कोण. कोण म्हटलं की आपण काय घेणार मग. हू घेणार. हू, सॉरी वरती लिहिलं मी ते, तो लिहायचा इकडे. जस्ट वेट, मी त्याला रफ करतोय. तर पहा आपण इथे लिहायचा आहे तो हू टीचेस यू इंग्लिश. 7वं पहा. डॅश आर युअर लेट टू स्कूल. डॅश आर यू लेट टू स्कूल. याचं उत्तर आहे माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. बघा मग प्रश्न काय करणार. शाळेला उशीर का झाला. तुला शाळेत यायला उशीर का झाला. का, वाय. पहा मग आता हा वाय घेतला. आपला टायटल आहे या पोएमचं वाय. का. शाळेत यायला उशीर का झाला. इथे उत्तर आहे
बिकॉज माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. 8वा शेवटचा प्रश्न आपण करत आहोत. डॅश पेन हॅव यू बॉरोड. कोणाचा पेन तू आणलास? अमन्स पेन. कोणाचा? तर whose pen have you borrowed? अमन्स पेन. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे जे 8 प्रश्न आहेत ते तयार केलेले आहेत. याच्यामध्ये बघा वाय, वेन, वेअर, व्हॉट, हू, हुज, विच, वाय. 1 2 3 4 5 6 7 8 WH वर्ड्स आहेत आणि ह्यांचा उपयोग आपण ह्या 8 वाक्यांमध्ये केलेला आहे. अतिशय महत्त्वाचा हा भाग या ठिकाणी आपण आज पाहिलेला आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा हा प्रश्न असतो. WH वर्ड्स तुम्हाला एक्झाममध्ये तयार करावे लागतात, तर त्याचे अर्थ समजून घेणं आवश्यक असतं आणि योग्य तो WH वर्ड त्या ठिकाणी घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. पेज नंबर 55 आपण पाहिलेला आहे. In coming video or lecture, we will start the poem Why. Today we studied this page number 55. Okay, you have to write all these questions from chit chat. 5 questions. These 5 questions answers you have to write. तुम्हाला वहीमध्ये इंग्रजीच्या वहीमध्ये हे 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्याच्यानंतर इथे 5 प्रश्न बनवायचे आहेत आणि हे 8 जे प्रश्न आहेत हे सुद्धा लिहायचे आहेत. तुमचा अशा प्रकारचा हा घरचं काम होमवर्कसुद्धा मी दिलेलं आहे. हे संपूर्ण पेज आप छानपैकी इंग्रजीच्या वहीमध्ये लिहा आणि जी पोएम आहे त्या पोएमचे शब्दार्थसुद्धा लिहून ठेवा आणि त्याचे फोटो काढून आपल्या ग्रुपवरती पाठवा. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे.